वळूया पुढील बातमीकडे. मिरजे ते सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलजवळ सोमवारी रात्री मोकाट कुत्रे आडवे आल्याने झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार पोलीस हवालदार सम्राट काकासो कदम वय वर्ष 40 राहणारा सुभाषनगर मिरज यांचा मृत्यू झाला. अपघातात कदम यांचे मेहुणे प्रकाश संकपाळ हे जखमी झालेत. पुण्यातील बालाजीनगर पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेले सम्राट काकासो कदम हे त्यांच्या मेहुण्याच्या दुचाकीवर मागे बसून सांगलीकडे जात होते. सांगली रोडवरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलजवळ मोकाट कुत्रे अचानक आडवे आल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून कदम रस्त्याच्या पलीकडे मिरज रस्त्यावर पडले. यावेळी समोरून येणाऱ्या मोटारीने डोक्याला ठोकरल्याने सम्राट कदम गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असून सोमवारी रात्री मोकाट कुत्र्यामुळे झालेल्या अपघातात सम्राट कदम यांचा नाहक बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत होती. गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दुचाकी चालक प्रकाश तातोबा संकपाळ वय वर्ष 44 राहणार कवटेपेरान यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.